नमस्कार सर्वांना. 7वीच्या वर्गात आपले स्वागत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असाल आणि एक अद्भुत वर्गासाठी तुम्ही सर्वजण तयार असाल. सुरुवात करण्यापूर्वी प्रथम माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. जगातील सर्वात लांब प्राणी कोणता आहे? तुम्हाला माहिती आहे का? हो, तो महासागर आहे. कारण महासागर हा पृथ्वीवरील पाण्यात सर्वात मोठा साचा आहे, जो ग्रहाच्या जवळजवळ 3/4 भाग व्यापतो. पाण्याच्या पृष्ठभागाखाली कोणतेही रहस्य लपलेले आहेत हे आश्चर्यचकित करणार आहे. पाण्याखालील जगाची रहस्ये उघड होण्यासाठी वाट पाहत आहात का? चला, महासागर आणि मासेमारीवर एक नजर टाकूया. महासागरातील मदत, महासागरातील हलचल, किनाऱ्यांची मैदानावरील मासेमारींचे गावं. या धड्याचे कीवर्ड्स: कीरज, उतार असलेल्या बाजूंनी बनलेला एक लांब, अरुंद, उंच जमिनीचा थर. खंदके, समुद्रातील खंदके म्हणजे समुद्राच्या तळातील लांब, अरुंद आणि खूप खोल दरी. कॅनियन, महाद्वीपीय शेल्फ्स आणि उतारांमध्ये जाणारा समुद्राचा तळ. बुर्रकथा किंवा हरिकथा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील गावांमध्ये सादर केलेला मौखिक कथाकथनाचा एक तेलुगू कला प्रकार आहे. संकल्पना नकाशा, महासागरातील आराम. समुद्राचा तळ पृथ्वीच्या पृष्ठभागासारखाच आहे. तो सपाट नसून त्याचे टेकड्या, पर्वत, पठार, मैदान आणि खंदके अशा विविध भरपूंचा समावेश आहे. काही खंदके इतकी खोल आहेत की जर त्यात ठरले तर माउंट एव्हरेस्ट देखील पूर्णपणे बुडाला जाईल. समुद्राच्या तळाचा एक महत्त्वाचा भाग समुद्र सपाटीपासून सुमारे 3 ते 6 किलोमीटर खाली आहे. समुद्राच्या पाण्याखाली पर्वत, खोरे, पठार, कडा, कॅनियन आणि खंदके देखील आहेत. समुद्राच्या तळावर आढळणाऱ्या या आराम वैशिष्ट्यांना महासागरातील आराम असे म्हणतात. समुद्र नेहमीच गतिमान असतात. त्यांच्या आत विविध प्रकारचे हालचाली असतात. लाटा, प्रवाह, भरती, आहोटी. त्यात पहिला लाटा. वार समुद्रावरून वाहतो तेव्हा वेगवेगळ्या आकाराच्या लाटा निर्माण होतात, जे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतात. प्रवाह. सागर प्रवाह म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागावर वरिष्ठ दिशेने वाहणारे पाण्याचे प्रवाह. ते उबदार किंवा थंड असू शकतात. उबदार प्रवाह विषुववृत्तीपासून ध्रुवेकडे जातात आणि थंड प्रवाह ध्रुवेपासून विषुववृत्तीकडे वाहतात. भरती, आहोटी. महासागरच्या पाण्याची पातळी दररोज बदलते, ज्यामुळे किनाऱ्यावर कमी आणि जास्त भरती, आहोटी होतात. भरती, आहोटी मासेमारीसाठी उपयुक्त असतात आणि काही भागात गाळ संचयनास प्रतिबंध करतात. किनारी मैदानावरील मासेमारी गाव. किनारी गावे समुद्राजवळ आहेत.
समुद्राचे पाणी नेहमीच खारट असते कारण त्यात विविध खनिज क्षार असतात. पाऊस प्रामुख्याने महासागरामधूनच पडतो. व्यतिरिक्त महासागरांमध्ये मासे आणि इतर समुद्री खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात असतात. ते आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाचे मार्ग म्हणून देखील काम करतात. आता आंध्र प्रदेशातील एक मासेमारी करणारे गाव भवनापुडू एक्सप्लोर करूया आणि समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांच्या जीवनाबद्दल जाणून घेऊया. सकाळी 4 वाजले आहेत. धनम्मा अप्पलकोंडाला उठवतो आणि पहाटे 5 पर्यंत त्याला भाताचा घास खायला देते. मग अप्पलकोंडाला समुद्रात जाण्याची तयारी होते. त्याचे गरिबी मच्छीमारी मित्र समुद्र किनाऱ्यावर त्याची वाट पाहत असतात. ते टाटा रव्याच्या यांत्रिक बोटेवर काम करतात कारण त्यांच्याकडे कोणतीही बोट किंवा जाळ्या नाहीत. बोटेवर 20 सदस्य आहेत, ज्यात टाटाराव देखील आहेत, जो त्यांच्यासोबत काम करतो. बोटी आदल्या दिवशी तयार करण्यात आले होती, त्यावर सर्व आवश्यक वस्तू भरल्या होत्या. टाटारावने मासेमारीसाठी इंजिन तपासण्यासाठी आणि डिझेल आणि अन्नाचा साठा करण्यासाठी बोट तयार केली. त्यांनी ती बोट ₹1,000 विकत घेतली. 250तील मार्कंडे येऊन ₹1,00,000 घेतले. जास्त व्याजदराने पैसे उधार घेतले. प्रत्येक प्रवासासाठी त्याला ₹5,000 खर्च येतो. मासेमारी केल्यानंतर मासेमार सहसा दुपारी 1 ते रात्री 8च्या दरम्यान परततात. ते दुपारी 3 वाजता पॉरा मासे चांगले पकडून परतले आहेत. कोलकाता, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, केरळ इत्यादी दुसऱ्या ठिकाणी मध्यस्थ माशांची साठवणूक आणि वाहतूक करतात आणि मच्छीमारांपेक्षा जास्त नफा मिळवतात. मच्छीमारांची जाळी. घरी परतल्यानंतर अप्पलकोंडा दुपारचे जेवण करतो असे आणि खराब झालेले जाळी दुरुस्त करण्यासाठी चक्रीवादळ निवारा केंद्रात जात असे. ही भवनापुडूमध्ये एक सामान्य पद्धत आहे. मासेमार रिंग्ज आणि थराद्वारे निश्चित केलेल्या विविध आकारांचे जाळे दुरुस्त करण्यासाठी नुलकुरालू नावाच्या एक विशेष साधनाचा वापर करतात. पूर्वी जाळी कापसाच्या धाग्यापासून बनवल्या जात असत, परंतु आता त्या बहुतेक प्लास्टिक आणि कृत्रिम पदार्थापासून बनवल्या जातात. ही जाळी 4 ते 5 वर्ष टिकतात आणि वजनाने रिंग प्रकारानुसार खरेदी केली जातात, ज्याची किंमत प्रति किलो सुमारे ₹250 ते ₹300 असते. स्थानिक मच्छीमार सामान्यतः ओडिसातील ब्रह्मपूरमध्ये इथून 500 किलोग्रामचे रिंग जाळ्याचे खरेदी करतात. या बदलामुळे गावातून स्थलांतर कमी झाले आहे. भावनापुडूची बोटी. कराटेप्पा ही एक लहान मासेमारीची बोट आहे जी समुद्रात 5 किलोमीटरपर्यंत जाते, जिथे जवळच्या शहरांमध्ये बेरकेटेलू नावाच्या मच्छीमारांच्या बायका मासेमारांना विकतात. मारपडवा एक यांत्रिकृत बोट, लाईफ जॅकेट किंवा प्रथमोपचार यासारख्या सुरक्षिततेच्या खबरदारीशिवाय समुद्रात खोलावर जाताना जास्त धोक्यांना तोंड देते.
मासेमारी हा एक धोकादायक पण धाडसी व्यवसाय आहे. भुवनापाडूमध्ये शेती आणि पशुपालन. भुवनापाडू गावात रहिवासी प्राणी पाळतात. तांदूळ हे मुख्य पीक आहे, परंतु मर्यादित सिंचनामुळे ते पावसावर अवलंबून असतात. गावकरी जमीनदार नसलेले लहान शेतकरी गायी आणि म्हशी देखील पाळतात आणि 2 कुक्कुटपालन करतात. तथापि तांदळाचे उत्पादन अपुरे आहे, म्हणून ते रेशन दुकानावर पांढरे कार्ड वापरतात किंवा बाजारातून तांदूळ खरेदी करतात. खरट पखा आणि पिण्याचे पाणी. गावात खारे पाणी आहे, परंतु समुद्री किनाऱ्याजवळ खोदून पिण्यायोग्य पाणी मिळू शकते. तथापि उन्हाळ्यात विहिरी सुकतात आणि त्या भरण्यास वेळ लागतो. महिलांना अनेकदा पाण्यासाठी वाट पाहावी लागते किंवा गोड पाणी मिळवण्यासाठी 2 किलोमीटर चालावे लागते. सूर्यमणिपुरम येथील एका सरकारी जल प्रकल्पामुळे तात्पुरता आराम मिळाला. ओव्हरहेड पाण्याची टाकी साफ करणे आणि पंपिंग मोटार दुरुस्त करणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. पूर्वी एक युवा संघटनेने पाणी प्रकल्पाचा देखभालीसाठी मदत केली होती, परंतु ती आता कार्यरत नाहीये. भावनापाडूचे सामाजिक जीवन. भावनापाडूमध्ये लोक गंगम्मा, गौरी आणि शिवा यांची पूजा करतात. त्यांचा होड्या आणि जळांसाठी विधी करतात. मुख्य उत्सव गौरी पौर्णिमा गावाचे सामान्य निधीतून खर्च केला जातो. अप्पलकोंडासह अनेक पुरुषांनी चित्रात दाखवल्याप्रमाणे टॅटू सारखे टॅटू काढले आहेत. गावात नाटके, बुरकथा, हरिकथा आणि रेकॉर्ड नृत्यांसाठी एक व्यासपीठ आहे, ज्यांचे नेतृत्व पिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जातीच्या प्रमुखांनी केले आहे. तिथे प्रथा, परंपरा, वाद आणि दंड देखील हाताळतात. गोळा केलेले पैसे सामान्य निधीमध्ये जातात. निष्कर्ष. भारताच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सागरी मत्स्य व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतात. समुद्रातील प्रमुख मासे किनारी गावांमधून येतात.